खरं तर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये कठोर निर्णय घेणं भाग पडतात. सभापती महोदय, तुम्ही मला एवढा वेळ 289 ला दिला नाही, एवढा वेळ भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याला दिला. खरं तर हा अन्याय आहे. खरं तर हा अन्याय आहे. किती वेळ द्यायचा ते मी ठरवत असते. खरं तर हा अन्याय भरपूर वेळ दिलेला आहे. पण माझा या विषयातला मुद्दा असा आहे, मनोज जरांगे पाटलांनी आरोप स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर केलेले आहेत. परंतु मागचं सगळं 2, 4, 6 महिन्याचं आंदोलन बघितलं तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही, माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही. सभापती मला बोलू द्या. सभापती महोदय, त्यांनी सगळे नाव घेतलं, मला बोलू द्या. तुम्ही 1 मिनिटात संपवा. आणि मग त्यांनी विषय कसा करता तुम्ही? मुख्यमंत्र्यावर आरोप केलेले नाही, उपमुख्यमंत्र्यावर, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर आरोप केले नाही, तर स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले? तर आमचंही म्हणणं त्याची चौकशी व्हावी. आम्ही कुठे नाही म्हणतोय, याची चौकशी झालीच पाहिजे. कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यावर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे, कमी जास्त असू शकतो, पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही. आणि याच्यात जातीयवाद निर्माण करणं, आणखी काय काय तुम्ही बोलले मला लक्षात नाही. ते काहीतरी बोलले तुम्ही, मी काय बोलत नाही, मी जातीयवादाचा काही बोलत नाही, परंतु त्यांच्याविषयी बोलले तर त्याची चौकशी व्हावी. आमची पण मागणी आहे ना, आम्ही कुठे नाही मागणी करत आहे. आणि म्हणून मी तर म्हणतो, सगळे ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा, कोणाकोणाचे फोन आले, त्यांचे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले, त्यांनी कोणाकोणाला फोन केले, याची चौकशी होते. SITची कार्यकक्षा जरा मोठी करा. त्यांनी छोट्या छोट्या लोकांचं, कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल, मागणीचा विषय वेगळा, पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला वाटतं त्याची भूमिका मला मांडावी लागेल. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिकाविषयी या सगळ्या भूमिका असू शकतात, पण ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय, आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. सन्माननीय विरोधी पक्षनेते, तुमचं पूर्ण झालेलं आहे. 1 मिनिट झालंय तुमचं, तुम्ही वेळ करा. आणि तुमचं जे वाक्य आहे की भारतीय जनता पार्टी मराठ्यांच्या पाठीमागे त्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल, हे वाक्य मी काढून टाकते आहे, कारण तसा त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोला. बसा, खाली बसा. मुख्यमंत्री बोलतात, खाली बसा. ताई खाली बसा, जागेवर चला. सभापती महोदया, राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.